तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्ट्रीट स्टाईल मंचुरियनची रेसिपी विथ स्ट्रीट स्टाईल मंचुरियनची चटणी। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी इथे लसूण घेतलाय, मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। 10 ते 12 पाकळ्या मी लसूण घेतलाय। नंतर इथे टाकणार आहे 2 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाका। तुमच्या अकॉर्डिंग, तुमच्या तिखट तुम्हाला जसं लागेल तसं टाका। इथे 2 लाल मिरच्या टाकल्यात। त्यानंतर इथे 1 इंच अद्रकचा तुकडा टाकला। तर हे सगळं मिक्सरला ओबडधोबड वाटून घेणार आहे, बारीक नाही वाटायचं। हे काही असं दिसेल तुम्हाला। आता आपण याला देऊया फोडणी। त्याच्या आधी 1 ते 1.5 चमचा मी कॉर्नफ्लॉवरच्या पिठात थोडंसं अर्धा कप पाणी टाकलंय आणि ही स्लरी बनवून घेणार आहे। आता इथे टोप ठेवलाय, टोपात टाकलं थोडंसं तेल। तेलात आपण ती पेस्ट टाकूया जी मी बनवून घेतली होती। हलकी परतून घ्या। लगेच याच्यात टाकले मी पाणी आणि थोडासा कलर टाकलाय। याच्यात टाकली आहे स्लरी जी आपण बनवून घेतली होती कॉर्नफ्लॉवरची। आता टाकते चवीनुसार मीठ। आता टाकूया विनेगर। या चमच्याने मी अर्धा ते पाऊण चमचा विनेगर टाकलंय आणि ही आपली चटणी अशी आहे रेडी। जेव्हाही तुम्ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकली तेव्हा चमचा आपला चालवतच राहा, जेणेकरून ती चटणी घट्ट होणार नाही, गाठी होणार नाही। तर ही आपली चटणी अशी आहे रेडी। आता आपण मंचुरियनची तयारी करूया। इथे मी कोबी कापून घेतलाय, तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। याच्यात टाकली आहे हळद, मीठ, मिरची जरा मी जास्त टाकली आहे, धना जिरा पावडर, अद्रक लसणाची पेस्ट, कॉर्नफ्लॉवर 4 चमचे आणि मैदा 4 चमचे टाकणार आहे। थोडासा कलर टाकलाय मी आणि हे सगळं छान असं मिक्स करून घेणार आहे। मिक्स करून याला अर्धा ते 1 तास झाकून ठेवा। हे काही असं बनलंय। आता याला मीडियम टू लो फ्लेम मध्ये तळून घेऊया। तर हे असं तळून घेतलंय। याचा असा कलर येतपर्यंत तळून घ्या प्रॉपर्ली। आता काढणार आहे। मस्त क्रिस्पी असे झालेत। तर तुम्ही बघू शकता, हे असे मी चटणी सोबत सर्व केलेत। तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडेल। आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। पटपट आणि झटपट होणारी आहे। थँक्स फॉर वॉचिंग गाईज। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।